AR News 24. नांदेड जिल्ह्याच्या नायगाव येथे दिनांक 1 मार्च 2026 रोजी कैलासवासी अमृतराव पाटील व इंदिरा सार्वजनिक वाचनालय नायगाव तसेच तालुक्यातील सार्वजनिक वाचनालय आयोजित नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने 28वे वार्षिक अधिवेशन मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। सकाळी 8:30 वाजता शहरातील हनुमान मंदिर येथून ग्रंथदिंडी निघणार असून जनता हायस्कूल येथे या ग्रंथदिंडीचा समारोप होणार आहे। 2 सत्रात कार्यक्रम पार पडणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शिक्षण मंत्री कमल किशोर कदम, उद्घाटक खासदार रवींद्र पाटील चव्हाण, ग्रंथालय संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष गजानन कोटेवार, श्रीमती नंदाबाई गंगाधरराव पटणे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तर दुसऱ्या सत्रात आजची समाज माध्यमे व वाचन संस्कृती आणि आत्मनिर्भरता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती खासदार रवींद्र चव्हाण यांनी नायगाव येथे पत्रकार परिषद दिली। AR न्यूज साठी शेख अरीफ, नायगाव, नांदेड। व इंदिरा वाचनालयाच्या आणि नायगाव तालुक्यातील तमाम वाचनालयाच्या वतीने 28वे नांदेड जिल्ह्यातील ग्रंथालय संघाच्या वतीने नायगावला दिनांक 1 मार्च रोजी अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षण मंत्री माननीय कमल किशोरजी कदम साहेब या ठिकाणी राहणार आहेत आणि या कार्यक्रमाला महाराष्ट्र ग्रंथालय असोसिएशनचे अध्यक्ष माननीय गजाननजी कोटेवार आणि त्यासोबत जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि ग्रंथालय संबंधित बरेच अधिकारी वर्ग, जिल्हाधिकारी माननीय राहुलजी कर्डिले साहेब यांची सर्वांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे आणि नांदेड जिल्ह्यातील तमाम म्हणजे जेवढे ग्रंथालय आहेत 723 त्या ग्रंथालयाचे प्रतिनिधी या अधिवेशनाला उपस्थित राहतील आणि 1 मार्चला सकाळी 11 वाजता जनता हायस्कूलच्या प्रांगणामध्ये या ग्रंथालयाचं अधिवेशन 28वे अधिवेशन पार पडेल। त्या दिवसामध्ये सुरुवातीला सकाळी 8:30 वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे। सकाळी 8:30 वाजता हनुमान मंदिर नायगाव येथून ग्रंथदिंडी निघेल आणि त्या दिंडीचा समारोप जनता हायस्कूल येथे होईल आणि दुसऱ्या सत्रामध्ये ग्रंथालय जे हे आहे का म्हणजे नांदेड जिल्हा ग्रंथालय संघाचं जे अधिवेशन आहे ते पार पडेल।